कामरामध्ये हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे, याचिका त्यांनी रद्द करण्याची हे मागणी बघा, केली आहे. कुणाल कामरा हायकोर्टामध्ये त्यांनी केलेली याचिका, आणखी कुठे केलेली याचिका, त्याचा निर्णय जो कोर्ट देईल तो देईल. पण कुणाल कामरा याला प्रसाद जो काही द्यायचा, कडू असेल गोड असेल, तो आमचा शिवसैनिक नक्कीच देईल. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली आहे, याचा प्रसाद त्याला नक्की मिळणार. कोर्ट काय निर्णय देतो तो त्यांनी देऊ द्या, आम्ही नक्कीच त्याला प्रसाद देणार. सर, 2029च्या निवडणुका ज्या आहेत ते आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होतील, पुढचे मुख्यमंत्री देखील तेच असतील असं वक्तव्य चंद्रकांत खैरेंनी केले. कसं पाहता याकडे? बघा, चंद्रकांत खैरे यांची अवस्था खूप वाईट आहे. संभाजीनगरमध्ये शिवसैनिकसुद्धा त्यांना विचारत नाही आहे. आणि आता आदित्य ठाकरेंची आम्ही पाया पडू का, अशा पद्धतीचा प्रश्न चंद्रकांत खैरेंनी विचारला होता. आता ते पाहतायत, एखादी MLC वगैरे मला मिळाली म्हणून त्या ठिकाणी कौतुक करताय. पण त्यांचं जे मन आहे ते नुकतंच शिरसाट जे आमचे मंत्री आहेत त्यांनी काल परवा सांगितलेलं आहे की ते नवीन पक्ष बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तो विचार कदाचित ते माहिती आदित्य ठाकरेंकडे गेली असेल, म्हणून अशा पद्धतीने त्यांचं कौतुक त्यांनी केलेलं आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर जे आहेत ते 50 रुपयांनी वाढलेले आहेत. कुठे यामुळे कुठे लाडक्या बहिणींच्या खिशाला कात्री बसेल? नाही, लाडक्या बहिणींच्या जे काही आपण अनुदान देतो आणि घरगुती गॅस सिलेंडरचे काही दर आहेत त्याचा काही संबंध नाही आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही गॅस असेल, पेट्रोल असेल, त्यांच्या ज्या काही किमती असतात त्याच्यावरती ज्या पद्धतीमध्ये बदल होतो त्या पद्धतीत त्यांचे दर ठरलेले असतात. त्यामुळे हे दर कमी करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. सर, भाजपमध्ये जे आहे ते नुकताच शिंदेच्या शिवसेनेमधून काही नागरिकांनी कार्यकर्त्यांनी ज्याचा पक्षप्रवेश केलेला आहे, तर त्यानंतर जे आहेत ते कोणी कार्यकर्ते होते उत्तर. हे बघा, आमचा कोणीही कार्यकर्ता नव्हता त्या ठिकाणी. जे काही कोणी प्रवेश केलेले आहेत ते कालपर्यंत आमच्याकडे पद मागण्याकरता रोज फिरत होते. चुकीची माहिती आहे. कोणी आमचा उपशहर प्रमुख नाही आहे, कोणी नाही आहे. निवडणुकीमध्ये कोणी आमच्या सोबत नव्हतं. त्यामुळे त्या तिकडे लक्ष देण्याची काही गरज नाही आहे. ते जे कोण कुठे गेले असतील त्यांना लखलाभ, त्यांनी त्यांचं काम करावं. परंतु शिवसेनेचा कोणीही पदाधिकारी त्या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश केलेला नाही आहे. जोडून प्रश्न आहे की ठाण्यामध्ये भाजपकडून शिवसेना सरकारकडे बसलं जात आहे. आता केळकर पण बोलले की राज्यात तुमची युती आहे पण ठाण्यामध्ये असं चित्र दिसत नाही. नक्की कोण कोणाला डिवसतं आहे? मी युतीचा खासदार आहे, मी काही जास्त बोलणार नाही. परंतु या ठिकाणी 2-2 आमदार असताना पालकमंत्री या ठिकाणी जनता दरबार घेत आहेत, आमदार वेगवेगळे दरबार घेत आहेत. त्याच्यामुळे मला काही डिवसायचा विषय नाही आहे. एकमेकांना कोण डिवसते ते सगळं तुमच्या समोर आहे. मला काही याच्याविषयी जास्त बोलायचं नाही. युती म्हणून आम्ही लढलेलो आहोत, युतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. आजही आम्ही सांगतो आम्ही युती म्हणूनच निवडणुका लढू महानगरपालिकेच्या. आणि या पलीकडे जे कोणाचं काही मत असेल ते त्यांचं मत, परंतु महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढलेलो आहोत. आणि यापुढे सुद्धा आमची महायुती म्हणूनच आम्ही लड़णार आहोत, हे आमचं ठाम मत है। सर, लोकसभा राज्यसभा में वक्त बिल पास कर देगा। जम्मू कश्मीर में जब विधानसभा में लाया गया तो उमर अब्दुल्ला की जो पार्टी के लोग हैं, विधायक है, उन्होंने और कांग्रेस ने इसका जमकर विरोध किया। बिल को जो स्थगिति मिल गई है, अब पास होने की कगार पर बनी है, क्योंकि लगातार विधायक आंदोलन कर रहे हैं। देखो, आंदोलन कौन कर रहे हैं? जो लोग माइनॉरिटीज़ के खुद को लीडर बनना चाहते हैं, उनको खुद की लीडरशिप वहाँ इस्टेब्लिश करने का है, वो लोग आंदोलन कर रहे हैं। वो करना ही पड़ेगा, नहीं तो उनका जो पार्टी का दुकान है वो बंद पड़ेगा। लोगों को गलतफहमी में रखने का वक्फ अमेंडमेंट बिल एक गरीब मुसलमानों के उद्धार के लिए, उनके डेवलपमेंट के लिए। लेकिन जिस वक्फ की ज़मीनें जो वक्फ बोर्ड के और पॉलिटिकल लोगों ने जो लाटी है, जो उसका फ़ायदा खुद ले रहे हैं 2-4 लीडर लोग, हर एक स्टेट में यही लोग उनको विरोध कर रहे हैं। माइनॉरिटीज़ में अपनी लीडरशिप इस्टेब्लिश करने के लिए ये सब कुछ चालू है। इसके मुख्यालय गए थे टाटा बाय बाय करने के लिए। देखो, संजय राउत, मैंने सुबह बोलता हूँ, और रात की जो नशे में रहते हैं वो गांजा मारते हैं और नशे में कुछ भी बोलते हैं, उन पर ध्यान नहीं देने का। आप क्यों ध्यान दे रहे हैं इतना? कि अगर नरेंद्र मोदी साहब रिटायर हो रहे हैं, क्या संजय राउत को क्या सपने में बताने के लिए आए थे क्या जहाँ जब आरएसएस के मुख्यालय में गए थे तब संजय राउत वहाँ क्या चपरासी करके खड़े थे क्या? देखो, ये छोटी छोटी बातें, बहुत अच्छा काम के लिए हम लोग आए हैं। ऐसा संजय राउत का नाम लेके ये काम बिगाड़ो मत। एकनाथ शिंदे को लेकर उन्होंने कहा है कि नगर विकास खाते के सर, हायकोर्टाने जे आहे ते 16 तारखेला कुणाल कामरेच्या सुनावणी होणार आहे। कुणाल कामरेची याचिका जी आहे ती रद्द होण्याची मागणी कामराने केलेली आहे। एक बोलो अभी।